उन्हाळ्याचा शेवटचा आठवडा हा ऑफिशियल हॉलिडे सीझन असतो नाही का. आणि आता एसएल वर्ल्डला मी ते स्पिरिट अनुभवायला आलेली आहे. त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये आपण सुद्धा या हॉलिडे स्पिरिटमध्येच काही वेगवेगळ्या गोष्टी पाहणार आहोत. सुरुवात करूया या आजच्या एपिसोडला. बघता बघता 2016 साल संपत आलं आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीचे काही ट्रेंड्स सुद्धा आता जुने होणार का असा प्रश्न तुम्हाला पडायला लागला असेल. 2016 सालामध्ये आपण पलाझोची फॅशन पाहिली, वेगवेगळ्या पद्धतीचे केप्स पाहिले. 2017 सालामध्ये नक्की कुठल्या पद्धतीची फॅशन आपण जास्त करून पाहणार आहोत याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच. चला, मृण्मयी आपल्याला माहिती देतेय 2017 सालातल्या फॅशन ट्रेंड्स बद्दल. हाय, मी मृण्मयी अवचट. 2016 संपलं. या वर्षातल्या काही मेजर फॅशन ट्रेंड्सकडे एक लक्ष देऊया. या वर्षातली सगळ्यात मोठी एक जी स्टाईल होती ती म्हणजे पलाझोज आपण वेस्टर्नमध्ये पाहिलं, एथनिक वेअरमध्ये पाहिलं. मला सूट होईल की नाही, मी त्याच्यात बुटकी वाटीन का, जाडी वाटीन का, असे बरेच विचार, ॲप्रिहेन्शन्स असूनही हळूहळू सर्व एज ग्रुपच्या बायकांनी आणि मुलींनी पलाझोजचा एक्सेप्टन्स केलेला आपल्याला दिसला. त्यामुळे पलाझोज ही खूप मोठी या वर्षाची फॅशनमधली आपण ही स्टाईल पाहिली. तसंच दुसरा आपण मोठा चेंज पाहिला तो म्हणजे जी सरळ हेमलाईन होती. कुर्तीचं जे काठ असायचे ते सरळ असायचे, त्याच्याऐवजी आपण वेडेवाकडे आणि वर खाली असे काठ आपण पाहिले. याच्यामध्ये फ्रंट बॅक छोटे मोठे, साईडला जास्त लांब आणि मध्ये छोटे, किंवा लेयर्स असलेलं वर खाली असलेली हेम, असे आपण प्रकार पाहिले. हे एथनिक वेअर आणि वेस्टर्न वेअर ह्या दोन्हीमध्ये आपल्याला बघायला मिळालं. आणि तिसरा आपण जो मोठा ट्रेंड बघितला तो म्हणजे लेअरिंगचा. आपल्याला केप्स घालताना बघितलं आपण डिझायनर्सनी. वेगवेगळ्या वेस्टर्न आणि इंडियन आउटफिट्समध्ये, इंडो वेस्टर्न आउटफिट्समध्ये सुद्धा आपण लेयर्सचा खूप वापर झालेला बघितला. ट्रान्सपरंट एकावर एक वेगवेगळ्या रंगाची, प्रिंटची, टेक्स्चरची कापडं ही आपण पेअर होताना पाहिली. 2015च्या मनाने 2016 हे ओव्हरऑल फिटिंगच्या बाबतीत आपण खूप रिलॅक्स्ड फिट्स बघितल्या. जिथे 2015मध्ये लेगिंग किंवा जेगिंग आणि टाईट फिटेड स्ट्रेट असा जो एक सिल्युएट किंवा अशा पद्धतीचं फिटिंग याचा जो ट्रेंड होता तो 2016मध्ये रिलॅक्स्ड फिट, कम्फर्टेबल फिट, फ्लोई, लूज असं आपण होताना पाहिलं. 2017मध्येही या ट्रेंड काही कंटिन्यू होतील असं वाटतंय. बघूयात 2017मध्ये काय येतंय ते.